म्हणजेच YouTube सजेशनमध्ये व्हिडिओज गेलेले आहेत म्हणून आपल्याला हे सगळे व्ह्यू मिळालेले आहे आणि व्ह्यूअर्स पण सगळे न्यू व्ह्यूअर्स आहे. मग इम्प्रेशन क्लिक माझं लाखामध्ये आहे. तेजस्विनी स्वागत करते तुमचं आपल्या तेजस फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये. तर मंडळी, आजचा ब्लॉग थोडासा वेगळ्या विषयावर असणार आहे. म्हणजेच आज मी खूप जास्त खुश आहे कारण आज आपल्या चॅनलवर पूर्ण 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत आणि सगळे सबस्क्रायबर्स खूप जेन्युइन आहेत. कारण मी या चॅनलचं कुठेही प्रमोशन केलं नाही किंवा आत्तापर्यंत आमच्या पूर्ण एरियामध्ये कोणालाही माहीत नाही आहे की मी चॅनल सुरू केलेलं आहे किंवा आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा ही गोष्ट आम्ही कोणाला सांगितली नाही. तसंच व्हॉट्सअपमध्ये सुद्धा कोणालाही शेअर केलेलं नव्हतं. म्हणूनच 100 सबस्क्रायबर्स पूर्ण होणं म्हणजे ही माझ्यासाठी खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे आणि मला हे तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते, म्हणून आहे आजचा ब्लॉग. तर मंडळी, आपल्या चॅनलला सुरू करून अजून 1 महिनाही पूर्ण झालेला नाही आहे, तरीही या चॅनलवर 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ मी अपलोड करोपर्यंत 114 ते 115 पर्यंत ते सबस्क्रायबर्स गेलेले आहेत. तर सर्वात प्रथम तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला असा सपोर्ट केला आहे आणि तुमचा असाच सपोर्ट जर असला तर आपण लवकरच 500 आणि 1000 सबस्क्रायबर्सचं सेलिब्रेशन करूयात अशी मी आशा करते. आणि जे काय आहे ते सगळं तुमच्या सपोर्टमुळे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे आहे, तर असाच तुमचा सपोर्ट असू द्या. आता 100 सबस्क्रायबर्स म्हणजे काही खूप जास्त नाही आहे. काही चॅनल असे पण आहे की 1 महिन्यात 2 महिन्यामध्ये डायरेक्ट 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होऊन त्यांचे मॉनिटायझेशनसुद्धा झालेले आहे. पण ते केव्हा शक्य होतं, जेव्हा आपण इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर किंवा अशा दुसऱ्या कुठल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपण व्हायरल झालेलो असतो, तेव्हा आपले सबस्क्रायबर्स पटकन वाढतात कारण आपण ऑलरेडी पॉप्युलर असतो. पण मी एक साधारण गृहिणी आहे. माझे इंस्टाग्राम अकाउंट आहे पण मी ते अजूनही पब्लिक केलेले नाहीत कारण आपल्याला काही लिमिटेशन्स असतात. त्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला हे सगळं काम करावं लागत असतं. मी जर माझ्यासारख्या गृहिणी असाल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ मोटिवेशनल म्हणूनच घ्या. मी माझा 0 ते 100 सबस्क्रायबर्सपर्यंतचा प्रवास तुमच्यासोबत शेअर करत आहे, तर तुम्ही हा प्रवास मोटिवेशनल म्हणूनच घ्या आणि याच्यातून काही शिकता येत असेल तर तुम्ही सुद्धा नक्की शिका. 100 सबस्क्रायबर्स पूर्ण होणे ही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे कारण सुरुवातीला आपण जेव्हा चॅनल चालू करतो त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती नसते. आता याआधीसुद्धा मी यूट्यूबवर एक चॅनल चालू केलं होतं, ते कुकिंगचं चॅनल होतं, पण त्या चॅनलवर फक्त 20-22 असेच व्ह्यू असायचे आणि सबस्क्रायबर्स पण काही वाढलेले नव्हते. पण त्यावेळेस मी काही चुका केल्या होत्या. म्हणजे जसं सगळ्यांना सांगितलं की मी चॅनल ओपन केलं आहे, तसंच व्हॉट्सअपवर शेअर केलं, कोणी रिलेटिव्ह असतील त्यांना सांगितलं. तर ही चूक तुम्ही अजिबात करू नका कारण असं केल्याने काही होत नाही. फक्त जेवढे आपले जवळचे असतात तेच आपलं व्हिडिओ वॉच करतात ना, त्याच्यामुळे आपला वॉच टाईम वाढतो ना आपले सबस्क्रायबर्स वाढतात. तर आता या चॅनलवर आतापर्यंत जितक्या व्हिडिओज मी टाकले आहेत सगळ्यांना बऱ्यापैकी चांगले व्ह्यू आलेले आहे. आणि जेव्हा माझ्या YT स्टुडिओवर चेक केलं तर इम्प्रेशन क्लिक माझं लाखामध्ये आहे आणि व्ह्यूअर्स पण सगळे न्यू व्ह्यूअर्स आहे. मग तसेच यूट्यूब रिकमेंडेशनमधून 80% व्हिडिओज व्हायरल केलेले आहेत. म्हणजेच यूट्यूब सजेशनमध्ये व्हिडिओज गेलेले आहेत म्हणून आपल्याला हे सगळे व्ह्यू मिळालेले आहे. तर पहिल्या चॅनलवर जेव्हा मी काम केलं तेव्हा मला या सगळ्या गोष्टी अजिबात माहिती नव्हत्या, म्हणून मी खूप साऱ्या चुका केल्या. त्या सगळ्या गोष्टी आता मी दुरुस्त केल्या आहेत आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी मला जशा माहीत पडतील तसं मी तुमच्यासोबत सुद्धा या गोष्टी शेअर करेन. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता आपण सगळे काय करतो, जेव्हा आपण नवीन चॅनल ओपन करतो तेव्हा आपण खूप साऱ्या व्हिडिओज बघत असतो. म्हणजे जसं मनोज दे आहे किंवा अजून काही चांगले मोठे यूट्यूबर्स असतील त्यांचे चॅनल आपण बघत असतो किंवा टेक्निकल चॅनल्स आपण बघत असतो. तर यामध्ये खूप साऱ्या व्हिडिओ असतात. आपण दिवसभर सगळ्या व्हिडिओ बघत बसतो, पण पूर्ण 1 तासाची व्हिडिओ बघितल्यानंतर त्यामध्ये फक्त एकच वाक्य असतं की जे आपल्या कामाचं असतं. पण त्यांचा कॉन्टेंटच तो आहे आणि तो कसा लांबवून दाखवायचा हे त्यांचं काम आहे. म्हणजेच ऑडियन्स व्हिडिओमध्ये टिकून राहील या गोष्टीवर ते जास्त फोकस करत असतात. आणि मग आणि त्यामध्ये आपल्यासारखे नवीन यूट्यूबर्स जे असतो यामध्ये भरपूर वेळ आपण आपला घालवत असतो. पण या सगळ्या व्हिडिओज काहीही कामाच्या नसतात. जर 100 व्हिडिओज असतील तर त्यामध्ये फक्त एखादी किंवा 2च व्हिडिओ अशा असतात की ज्यामध्ये जेन्युइन माहिती सांगितलेली असते. मग मी सुद्धा ही चूक केलेली आहे कारण खूप जास्त ॲनालिसिस केलं, खूप जास्त ब्लॉगिंग चॅनल चालू करायचं होतं म्हणून मग खूप जास्त फेमस ब्लॉगर्सचे व्हिडिओज बघितले आणि त्याच्यातून काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. तर त्यातल्या काही गोष्टी मी शिकल्या आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगते आहे. त्या टेक्निकल व्हिडिओज मी सुद्धा बघितले की ज्याच्यामध्ये यूट्यूबबद्दल सर्व माहिती सांगितली. त्याच्यामध्ये काही अल्गोरिदम असतील यूट्यूबचे किंवा 1000 सबस्क्रायबर्स 1 तासात घ्या किंवा 15 दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज करून घ्या.
तसेच 1 तासामध्ये 1000 व्ह्यू, 1000 सबस्क्रायबर्स हे असे सगळे चॅनल फेक असतात. त्यांचं चॅनल ग्रो करण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ त्यांनी बनवलेले असतात. ते हे आपल्यासारख्या छोट्या यूट्यूबर्सच्या काही कामाचे नसतात. आणि यूट्यूबच्या कुठल्याही सेटिंग्स आणि कुठलाही ते SEO वगैरे हे कुठल्याही काही कामाचं नसतं. सगळ्यात महत्त्वाचा असतो तो आपला कॉन्टेंट आणि आपण तो कशा पद्धतीने प्रेझेंट करतो आहे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. बघा, आपण जेव्हा नवीन चॅनल सुरू करतो त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती नसते किंवा मग स्पेशली हाऊसवाईफ जर तुम्ही असाल तर आपल्याला कॅमेरा फेस करण्याची सुद्धा हिंमत नसते. आता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं इंट्रोडक्शनचा पहिला व्हिडिओ तुम्ही चेक करा आणि जर जुने असाल तर तुम्ही बघितला असेल. त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः खूप जास्त दबाव असल्यासारखा तो व्हिडिओ मी शूट केला आहे आणि आताचा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकतात. तर काम करत असताना हळूहळू आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होत असतो. म्हणून मग यूट्यूबवर येण्याआधी आपण या छोट्या छोट्या गोष्टींवर आधी तुम्ही फोकस करा की जसं आपला कॉन्टेंट काय आहे. दुसरं म्हणजे व्हिडिओ एडिटिंगवर तुम्ही जास्त फोकस करा आणि व्हिडिओ एडिटिंग हळूहळू चांगल्या प्रकारे कसं करता येईल यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. तसेच आपला कॉन्टेंट किती जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि समोरच्यासाठी तो किती हेल्पफुल ठरेल या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तसेच आपण एकामागे एक रोज असे एक व्हिडिओ टाकत असतो, पण प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट दिसली पाहिजे. म्हणजे जसं जो आपला कॉन्टेंट आहे तो अजून चांगल्या प्रकारे आपल्याला कसा प्रेझेंट करता येईल हे जास्त महत्त्वाचं असतं. तसेच तुम्ही जर कोणी नवीन चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल तर फेस्टिवल्सच्या दिवसामध्ये नवीन चॅनल सुरू करणे हे आपल्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतं. कारण त्यावेळेस यूट्यूब सर्चिंग खूप जास्त असते आणि कॉन्टेंटसुद्धा खूप जास्त असतो आपल्याला. म्हणजे जसं दिवाळीचा सीझन जर असेल तर रेसिपीजचे व्हिडिओ जास्त सर्च केले जातात, मेकअपचे व्हिडिओ जास्त सर्च केले जातात, साड्यांचे व्हिडिओ, शॉपिंगचे व्हिडिओ, ब्लॉगिंगचे चॅनल खूप जास्त प्रमाणात सर्च केले जातात. तर म्हणूनच मग तुम्ही फेस्टिवल्सच्या सीझनमध्ये जर चॅनल ओपन केलं तर यूट्यूब रिकमेंडेशनमधून तुम्ही व्हायरल होण्याचे चान्सेस वाढतात. तर या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रियालिटी ही खूप महत्त्वाची आहे. का जे रिअल आहे तेच तुम्ही आपल्या चॅनलवर दाखवा. कारण म्हणजे बघा, जर तुम्ही मराठी भाषेमध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही मराठीच भाषेत बोला. उगाच तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न केला तर तो फेकपणा लगेच आपल्या चॅनलवर आपल्या व्ह्युअर्सला दिसून येईल. तुम्ही ज्यामध्ये कम्फर्टेबल आहे आणि जे तुमची रियालिटी आहे तीच तुम्ही आपल्या चॅनलवर दाखवा. आपल्या चॅनलवर एक यूट्यूब मास्टर क्लासचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्यामध्ये एक यूट्यूबचा फ्री मास्टर क्लास सांगितलेला आहे जो तुम्ही कुठून करू शकतात. आणि अशा कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर डेव्हलप केल्या किंवा मग त्या गोष्टींवर थोडासा विचार केला तर तुम्ही यूट्यूबची सुरुवात खूप चांगल्या प्रकारे करू शकतात आणि तुमचं चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतात. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्ही जर न्यू यूट्यूबर असाल तर तो तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. आणि परत एकदा आपले 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याबद्दल आणि तुम्ही मला इतका छान सपोर्ट केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि असाच सपोर्ट यापुढेही ठेवा आणि लवकरच आपण 500 आणि 1000 सबस्क्रायबर्सचं सुद्धा सेलिब्रेशन करूयात. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल झाला असेल आणि मोटिवेशनल झाला असेल अशी आशा करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.